बंटी पाटलांच्या मनातलं त्यांनी बोललेल्या विषयावर सांगणारा मी काय मनकवडा माणूस नाही का. तो आपल्याला रोज येतो सकाळी तसला माणूस नाही. मला त्यांच्या मनातलं काय माहिती नाही. त्यांना कोणाकोणाला व्यासपीठावर असं लोकशाहीमध्ये काही बंदी नाही. कुणाला आणणार ते सांगतील. खरं म्हटलं तर डिजिटल असेल, होर्डिंग असेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा प्रचार केला जातो आहे. पण तो मार्ग मी काय फारसा वापरला नाही. मी प्रत्यक्षामध्ये लोकांच्यामध्ये भेटणारा कार्यकर्ता आहे. संपर्काच्या बाहेर आहे ही सुद्धा कुठल्या तरी मी परवा म्हटलं कुचक्या मेंदूनं उठवलेली अवयव आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे उमेदवारी फायनल ही निवडणूक जाहीर झाल्यावर होते. निवडणूक जाहीर व्हायची आहे, आचारसंहिता अजून जाहीर व्हायची आहे. त्यामुळं आज काय घाई आहे असं मला वाटत नाही. योग्य वेळी त्या उमेदवाऱ्या जाहीरच होणार आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर आपण बघायला गेलं तर ग्राउंडवरती जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, लोकांचा कौल काय आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोक काय म्हणतायत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि लोकांचे काही प्रश्न आहेत या लोकसभा निवडणुकी संदर्भातले. अजूनसुद्धा कुठल्याही पद्धतीचे उमेदवार फायनल झालेला नाही. अशा पद्धतीचे लोकांच्याकडून आलेली वक्तव्य आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत खासदार संजय दादा मंडलिक साहेब. साहेब नमस्कार. एकंदरीत जर का बघायला गेलं तर लोकसभेचे पडघाम वाजलेले आहेत, पण अजूनही उमेदवारी फायनल झालेली नाही आहे. काय सांगा? मी अनेक वेळा सांगितलेलं आहे उमेदवारी फायनल ही निवडणूक जाहीर झाल्यावर होते. निवडणूक जाहीर व्हायची आहे, आचारसंहिता अजून जाहीर व्हायची आहे. त्यामुळं आज काय घाई आहे असं मला वाटत नाही. योग्य वेळी त्या उमेदवाऱ्या जाहीरच होणार आहेत. समोरून बघायला गेलं तर शाहू महाराजांचं नाव फायनल झाल्याचं चित्र दिसत आहे. आपणच म्हटलात की उमेदवारी अजून जाहीर झालेल्या नाहीत. फायनल माझंही झालेलं आहे, पण अजून जाहीर झालेलं नाही. एवढंच 2 दिवसामध्ये होईल सगळंच. मुख्यमंत्र्यांच्याकडून बघायला गेले तर तशा पद्धतीचे काही आदेश किंवा काही उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आपण 13 खासदार ज्यांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला हे उमेदवार असणार आहात आणि आपण इतर शंका कुशंका चर्चेमध्ये वेळ घालू नका, आपण कामाला सुरू करा असं. मागच्या निवडणुकीमध्ये जर का बघायला गेलं तर तुमचं आमचं ठरलंय असं होतं. या निवडणुकीमध्ये आता तुमचं काय नेमकं अजून ठरलेलं नाही. पण मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचाच मी उमेदवार होतो. आज यावेळी राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा भर पडलेली आहे. त्यामुळे तिघं एकत्र ज्यावेळी बसीन त्यावेळी आमचं काय ठरलं ते तुम्हाला करेक्ट सांगतो. निश्चितच काल बघायला गेलं तर बंटी पाटलांनी व्यासपीठावरून म्हटली होती की आमच्या व्यासपीठावरती नेमकं कोण असणार आहे याचं चित्र अजून स्पष्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही ह्यावरती काय बोलणार नाही. यावरती साहेब काय? बंटी पाटलांच्या मनातलं त्यांनी बोललेल्या विषयावर सांगणारा मी काय मनकवडा माणूस नाही का. तो आपल्याला रोज येतो सकाळी तसला माणूस नाही. मला त्यांच्या मनातलं काय माहिती नाही. त्यांना कोणाकोणाला व्यासपीठावर असं लोकशाहीमध्ये काही बंदी नाही. कुणाला आणणार ते सांगतील. खरं तर बघायला गेलं तर लोकांच्यापर्यंत आम्ही पोचतोय, लोकांच्यापर्यंत जाऊन आता कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूला महाराजांचं नाव, एका बाजूला आपलं नाव, अशा पद्धती घेऊन ग्राउंड रिपोर्ट करतोय. खाली लोकांच्यातून काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या मध्ये प्रमुख प्रश्न आहे की संपर्काचा विषय. त्याबद्दल काय सांगा? गेल्या 5 वर्षामध्ये जे निवडून गेल्यानंतर जी 2.5 वर्ष होती ती अतिशय अडचणीची गेली. त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आले. हे सलग 2 वर्ष होत राहिलं. त्यातच भरीतभर म्हणून काय जागतिक महामारी कोरोना आला आणि त्यावेळीच असलेले मुख्यमंत्री आदरणीय आमचे उद्धवसाहेब ठाकरे त्यांचीही तब्येत बिघडली. त्यांचंही मणक्याचं फार मोठं ऑपरेशन झालं. अजून म्हणावा तेवढा निधी माझ्या मतदारसंघामध्ये मी आणू शकलो नाही आणि परिणामी प्रत्येक ठिकाणी जात असताना विकास कामांची मागणी होत असायची. लोकांना विकास काम का मिळत नाही हे सांगू शकत नव्हतो. आम्हाला असणारा खासदार निधीसुद्धा मोदी साहेबांनी गोठवला होता आणि तो निधी फक्त आरोग्याशिवाय वापरायचा नाही, विकास कामांना, अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्या होत्या. जरूर त्या निमित्तानं रेमेडिसिवर लोकांना मिळालं, ज्या निमित्तानं अनेक ग्रामीण भागातील रुग्णालयाचं सक्षमीकरण झालं. पण लोकांना आपल्या प्रत्येक गावामध्ये विकासाचे काहीतरी काम झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी असते. आणि त्या 2.5 वर्षामध्ये संपर्कासाठी जात असताना केवळ पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, केवळ कोरोनामध्ये रेमेडिसिवर असेल, लोकांना भरती करणं असेल, ऑक्सिजन पुरवणं असेल, या कामासाठी गेलो. आणि त्यानंतरच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. या सत्तांतरामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. त्यांना 11 खासदारांनी साथ दिल्यानंतर 12वा खासदार म्हणून मी त्यांच्यावर गेलो. त्यांना या सगळ्या विभागातल्या निधींची मागणी केली आणि त्यांनी जवळजवळ 700-800 कोटी रुपयाचा निधी ग्रामीण भागासाठी दिला. हा निधी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर या उद्घाटनासाठी गेली 3 महिने मी माझ्या मतदारसंघामध्ये जातो आहे. मतदारसंघाची व्याप्ती एवढी आहे की जवळजवळ 1000 गावं या मतदारसंघामध्ये आहेत. 6 विधानसभेचे मतदारसंघ माझ्या मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहेत. कोल्हापूरसारखी महापालिका आणि इतर 5 नगरपालिका माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि या प्रत्येक ठिकाणी त्याचे जाऊन उद्घाटन करणं हाच लोकांना संपर्क अनेक वेळा वाटतो आहे.
खरं म्हटलं तर डिजिटल असेल, होर्डिंग असेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा प्रचार केला जातो आहे. पण तो मार्ग मी काय फारसा वापरला नाही. मी प्रत्यक्षामध्ये लोकांच्यामध्ये भेटणारा कार्यकर्ता आहे आणि मग लोकांना या माध्यमातून काम करत असताना, उद्घाटनाच्या निमित्तानं तिथं पोचत असताना ही सगळी भूमिका मी जिथं जिथं गेलो ती मांडलेली आहे, लोकांना ती पटलेली आहे. पण जिल्ह्याच्या एकूण मतदारसंघाची व्याप्ती बघताना या निवडणुकीपर्यंत मी सगळं हे जे विषय आहे हे लोकांच्यावर पोचवीत. निश्चितपणानं लोकांना जे माहिती आहे, आता ते काय माझ्या एकट्याच्या जीवनामध्ये झालेलं नाही. कोरोना हा देशामध्ये आला, पूर आला, तो आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आला होता. त्यामुळे त्यावेळेच्या घटना त्यांना माहिती आहे, त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यांना माहिती आहे आणि त्यानंतर आणलेला निधी याची साक्षीदार जनता आहे. त्यामुळे निश्चितपणानं लोकांना माझ्या संपर्काचा अभाव कधी जाणवणार नाही. कारण या काळामध्ये अनेक जिल्ह्यातल्या सहकारातल्या मोठ्या निवडणुका झाल्या. या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रमुख म्हणून मी सहभागी होतो. उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मी स्वतंत्र पॅनल लावून लढली. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मी लढली. त्याचबरोबर गोकुळच्या निवडणुकीमध्ये प्रमुख नेता म्हणून मी त्यामध्ये सहभागी होतो. जिल्हा मार्केट कमिटीची निवडणूक आपण लढली. या प्रत्येक ठिकाणी वेळा आपण मतदारांच्याकडे कार्यकर्त्यांच्या गेलेलो आहे. त्यामुळे संपर्काच्या बाहेर आहे ही सुद्धा कुठल्या तरी मी परवा म्हटलं कुचक्या मेंदूनं उठवलेली आवई आहे. खरं तर बघायला गेलं तर कागल हे राजकारणाचं विद्यापीठ म्हणून इकडं बघितलं जाते आणि आता भारतीय जनता पार्टीकडून कागलमधूनच एक उमेदवाराचं नाव समरजितराजे घाटगेंचं नाव समोर येते. काय द्याल? कागलचा हा गौरव आहे. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागल तालुक्यामध्ये झाला. त्यांच्या विचारांना भरलेले कार्यकर्ते कागल तालुक्यामध्ये आहेत. पण काही वेळा राजकारणाचं विद्यापीठ अशा पद्धतीचा कागलचा उल्लेख होतो आहे. अगदी परवापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून संजय बाबा घाटगे उमेदवार होणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. आज मी विद्यमान खासदार आहे. समरजितराजेंचं नावसुद्धा आता इच्छुक म्हणून येतं आहे. मुश्रीफ साहेबांचं नावसुद्धा येतं आहे. त्यामुळे कागलमध्ये असलेल्या सगळ्या नेत्यांचं नाव लोकसभेसाठी येणं हा कागल तालुक्याचा गौरव आहे. निश्चितच. खरं तर बघायला गेलं तर ग्राउंडवरती असताना लोकांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि पहिला मुद्दा होता तो म्हणजे संपर्काचा विषय. आणि त्या संपर्काच्या विषयावरती खासदार साहेबांनी आता सुद्धा आपल्याला एक परिपूर्ण असे उत्तर दिलेलं आहे. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप.